Welcome friends for our next session regarding to the activity city pattern as well as about the format of 100 marks. मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे एकंदरीत जी 100 गुणांची आपली परीक्षा असणार आहे तर त्याचं डिव्हायडेशन नेमकं कसं, 100 मार्क्सचं डिव्हायडेशन नेमकं कसं, त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करतो. आणि त्याचबरोबर आपण ॲक्टिव्हिटी सीटचा 80 मार्क्सचा पॅटर्न ही पाहणार आहोत. राईट, बघूया. तत्पूर्वी आपण इथं काय लिहिलं आहे, फॉर्मॅट ऑफ 100 मार्क्स, 100 मार्कांचं विभाजन कसं, व्हॉट टाईप ऑफ डिव्हायडेशन इज देअर रिगार्डिंग टू 100 मार्क्स. यू कॅन इझिली सी दॅट our activity sheet or written exam it will be of 80 marks. तुमच्या लक्षात येत असेल की जी परीक्षा आपण बोर्डाची देणार आहोत ती 80 गुणाची असणार आहे, रिटन मधली, लेखी मधली. हाऊ मेनी मार्क्स विल बी देअर, 80 मार्क्स विल बी देअर, 80. whereas 20 marks will be there for your oral or internal exam. 80 गुणांच्या सह 20 गुणांची आपणाला तोंडी परीक्षा किंवा अंतर्गत परीक्षा द्यायची आहे. इट मीन्स दॅट 80 प्लस 20 टोटल गोज टू 100. म्हणजे तुम्ही जरी बोर्डाची तुम्ही 80 मार्काची रिटर्न एक्झाम देत असाल तरी सुद्धा आणखीन 20 मार्क्सची तुम्हाला दुसरी एक्झाम द्यायची आहे, ती अंतर्गत गुणांची किंवा तोंडी परीक्षा असणार आहे. म्हणून इथं लिहिलं आहे, आपण पाहू शकतो, ओरल एक्झाम और इंटरनल एक्झाम विच विल हॅव 20 मार्क्स. अशा रीतीनं हे 80 गुण आणि हे 20 गुण टोटल गोज टू 100. अशा रीतीनं हे 100 गुणांचे आपल्या वार्षिक परीक्षा असणार आहे, हे आपल्या लक्षात यायला हवं. फ्रेंड्स, नाउ लेट अस टॉक अबाउट फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी सीट. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपल्या कृती पत्रिकेचा 80 मार्क्सचा फॉर्मॅट काय असणार आहे त्याच्या संदर्भात आपण इथं चर्चा करतोय. Right, that's why I have written here format of activity sheet having 80 marks. 80 गुणांचं डिव्हायडेशन कसं असणार आहे त्याच्याबद्दलचा हा टेबल आहे. ओके, द टेबल विल बी कंटिन्यूड आफ्टरवर्ड्स. राईट, डिव्हायडेशन कसं केलं आहे, सेक्शन, देन स्किल ऑर टेस्टिंग आयटम्स अँड हॅव्हिंग मार्क्स. इथं सेक्शन लिहिलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते लिहिलं आहे, आणि तिसऱ्या रखान्यामध्ये त्याला मिळणारे एकूण गुण लिहिलेले आहेत. ॲज वी कॅन सी दॅट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, पहिल्या सेक्शनमध्ये लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन असणार आहे. तत्पूर्वी ही गोष्ट क्लिअर करून घ्या की आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये एकूण 6 सेक्शन असणार आहेत, 6 सेक्शन असणार आहेत, आणि द क्वेश्चन्स विल बी 7. सेक्शन 6 क्वेश्चन्स 7. ओके, पाहूया आपण. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, क्वेश्चन 1 सेक्शन 1 ए लँग्वेज स्टडी, 8 मार्क्स. प्रश्न पहिल्यामध्ये ए आणि बी आहे. ही गोष्ट आपण इथं क्लिअर करून घ्या की प्रत्येक क्वेश्चनमध्ये ए बी असे सेक्शन्स असणार आहेत, सब सेक्शन्स ज्याला आपण म्हणूया. ओके, चला. तर क्वेश्चन 1 हा जो आहे तो टोटल 10 मार्क्सचा आहे, 8 + 2, आणि त्याचं डिव्हायडेशन असं आहे की त्याच्यातला ए सेक्शन हा लँग्वेज स्टडीचा 8 मार्क्ससाठी असणार आहे, तर त्याच्यातला जो बी सेक्शन आहे द सेम लँग्वेज स्टडी इट विल हॅव 2 मार्क्स. मीन्स 8 + 2 टोटल गोज टू 10.
अशा रीतीनं आपला हा जो सेक्शन 1 आहे तो एकंदरीत 10 गुणांच्या साठी असणार आहे. इज इट क्लिअर? लेट अस गो टू द नेक्स्ट वन. सेक्शन 2 पाहूयात आपण. आता सेक्शन 2 मध्ये काय? टेक्स्च्युअल पॅसेजेस. इन सेक्शन 2 टेक्स्च्युअल passages will be asked. आणि पहा, it is also divided into A and B, where question 2A textual passage having 10 marks, whereas question 2B section textual passage having 10 marks. एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल मित्रांनो की हा जो सेक्शन 2 आहे जो टेक्स्च्युअल पॅसेजसाठी येतो. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे सिंपल बात आहे, आपल्या कोर्सबुक मधले पॅसेज. फिनिश. फार काय अवघड्यात पडायचं कारण नाही. पॅसेज पुस्तकातले जे पॅसेज येणार आहेत ते 2 पॅसेज येणार आहेत. हाऊ मेनी पॅसेज विल बी देअर? 2. आणि हे पर पॅसेज हा 10 मार्क्सला असणार आहे. म्हणजे आपले 2 पॅसेज जे कोर्सबुक वरती डिपेंड आहेत किंवा कोर्सबुक मधले आहेत ते 20 मार्क्सला येणार आहेत. आणि हे दोन्ही पॅसेज क्वेश्चन नंबर 2 मध्ये येणार आहेत, सेक्शन 2 मध्ये येणार आहेत. बघा, क्वेश्चन सेक्शन 1 10 मार्क्स, सेक्शन 2 20 मार्क्स. Let us go to next one. Section 3, it is regarding to poetry. Section 3 हा काव्याशी संदर्भातला आहे, कवितांच्या संदर्भातला आहे. Section 3, it's question number 3. Section 3, question also 3, also divided into 2 parts, that is A and B, where we can see that poem for comprehension it has 5 marks. आपल्या लक्षात येत असेल की इथं क्वेश्चन 3 2 भागात डिवाइड आहे. एक कविता तुम्हाला दिली जाईल, एक पोएम, त्याच्यातले 3 स्टॅन्झा तुम्हाला 2 to 3 स्टॅन्झाज तुम्हाला दिले जातील. ती पोएम ही कॉम्प्रेन्शन साठी 5 गुणांच्या साठी आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. म्हणजे कॉम्प्रेन्शन याचा अर्थ कवितेचा सारांशाच्या संदर्भात, कवितेच्या संदर्भात विचारले जाणारे प्रश्न, फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वगैरे वगैरे अशा पद्धतीचं कवितेवर पोएमवरती डिपेंड असणारे कॉम्प्रेन्शनचे क्वेश्चन 5 मार्क्सला असणार आहे. त्याचबरोबर द सेकंड पोएम विल बी ऑल्सो देअर इन बी, पोएम फॉर ॲप्रिसिएशन. इट विल हॅव ऑल्सो 5 मार्क्स. तुमच्या गोष्ट लक्षात येत असेल की पोएमचा सेक्शन हा आपणाला 10 मार्क्सच्या साठी आहे, 10 गुणांच्या साठी आपल्या पोएम्स असणार आहेत. म्हणजे 8 ज्या पोएम्स आपणाला आपल्या कोर्सबुकमध्ये आहेत त्या 8 पोएम्स ह्या 10 मार्क्ससाठी आपल्याला येऊ शकतात. आणखी नोटेबल पॉइंट असा लक्षात ठेवा की कॉम्प्रेन्शनसाठी येणारी पोएम आणि ॲप्रिसिएशनसाठी येणारी पोएम ह्या वेगवेगळ्या असतील. दे विल बी डिफरंट. वेगवेगळ्या पोएम्स ह्या कॉम्प्रेन्शनसाठी वेगळी असेल आणि ॲप्रिसिएशनसाठी वेगळी पोएम असेल. आणि ईच क्वेश्चन कॅरीज 5 मार्क्स. म्हणजे एक कविता 5 गुणांना तर दुसरी कविता 5 गुणांना. अशा रीतीनं आपण या ठिकाणी हे 10 मार्क्सचा क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये, सेक्शन 3 मध्ये पोएट्रीचा असणार आहे. राईट. लेट अस गो टू नेक्स्ट, दॅट इज सेक्शन नंबर 4. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. Non-textual passage. You can easily understand the meaning of the term non-textual. That is opposite to textual. Textual म्हणजे आपल्या कोर्सबुक मधलं, नॉन म्हणजे नाही, नॉन टेक्स्च्युअल म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं. यस, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, एक पॅसेज आपणाला असा विचारला जाईल जो आपल्या कोर्सबुकच्या बाहेरचा असेल, म्हणूनच त्याचं नाव आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. बघा,
Section 4, non-textual passage. Question 4a divided into two parts, A and B. Question 4a, non-textual passage for comprehension. ज्या पद्धतीनं टेक्स्च्युअल पॅसेज हा 10 गुणांना कॉम्प्रिहेन्शनसाठी विचारला जातो, अगदी त्याच पद्धतीनं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सुद्धा 10 मार्क्सला म्हणजे 10 गुणाला विचारला जाईल. दॅट इज इन क्वेश्चन 4, इन सेक्शन 4. 10 गुणांच्यासाठी कॉम्प्रिहेन्शनसाठी हा नॉन टेक्स्च्युअल कोर्सबुकच्या बाहेरचा विचारला जाईल. आता त्याच्यातला बी सेक्शन काय सांगतो? क्वेश्चन 4 बी पार्ट, समरी ऑफ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. इट हॅज 5 मार्क्स. समरीचा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाणार आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, द पॅसेज विच विल बी गिवन, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज विच विल बी गिवन फॉर द कॉम्प्रिहेन्शन, द सेम नॉन टेक्स्च्युअल पॅसेज विल बी आस्क्ड फॉर समरी विच विल कॅरी 5 मार्क्स. मला वाटतं माझं बोलणं तुम्हाला समजतं की जो नॉन टेक्स्च्युअलचा पॅसेज हा कॉम्प्रिहेन्शनसाठी 10 मार्काला विचारला जाणार आहे, तोच नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 5 गुणांच्यासाठी समरीसाठी किंवा ज्याला आपण सारांश लेखन म्हणतो त्याच्यासाठी विचारला जाणार आहे.